नमस्कार, मी शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण छान अशी मोकळी सुटसुटीत चिकट न होणारी अशी आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। तर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, रात्रभर भिजत ठेवलेला होता। छान असा आपला मऊ लुसलुशीत असा आपला साबुदाणा तयार झालेला आहे। आता आपण इथे एक बटाटा घेतलेला आहे शिजवून, त्याचे बारीक काप करायचे आहेत। शेंगदाणे घेतलेले आहेत मी भाजून, त्याचा आपण कूट करायचा आहे। मी खलबत्त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट करते। छान असं आपला शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत। मी 2-4 मिरच्या घेतल्या, 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत। त्या आपण याच्यामध्ये बारीक करून घ्यायचे। मी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे याच्यामध्ये। आपलं कुटून घ्यायचं आहे, छान बारीक होतं खलबत्त्यामध्ये। हे पहा, अशा प्रकारे करायचं आहे। आता आपण गॅसवरती पॅन ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। आता आपण जी मिरची आणि जिरं खलबत्त्यात कुटून घेतलं होतं ना, ते टाकायचं पॅनमध्ये। ते छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। मिरचीचा कच्चा वास जो असतो तो निघून जाईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकणार आहोत। साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आधी, नंतर टाकायचा आहे। छान असं परतून घ्यायचं आहे। आता आपण याची एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून। एक वाफ काढून झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकायचा आहे। आता आपण याच्यात उकडलेला बटाटा टाकायचा आहे, बारीक चिरून घेतलेला आहे मी। आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट अगोदर टाकायचं नाही, नाहीतर आपली खिचडी अशी चिकट चिकट बनते। त्यासाठी आपण अगोदर शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाहीये। छान असं फ्राय करून घ्यायचं आपण बटाटा आणि साबुदाणा। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। आता आपण याच्यावरती मीठ टाकायचं आहे। मी इथे 1 चमचा मीठ टाकणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून चांगली दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची आहे।
छान अशी आपली वाफ आलेली आहे खिचडीला. मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा झाकून ठेवायचं आहे. छान अशी आपली मोकळी आणि सुटसुटीत खिचडी बनते. आपण अशा प्रकारे तुम्ही नक्की खिचडी करून पहा. कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.